राऊतांनी शिवसेना हायजॅकचा प्रस्ताव शिंदेंकडे मांडलेला सर्वप्रथम राऊत फुटणार होते, पण ते थांबले असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे। गुलाबराव पाटलांच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी त्यांना उत्तर दिलं आहे। गद्दार लोक सेना हायजॅक करणार होते, पण त्यांना पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचारामुळे गद्दार पळून गेले असं संजय राऊत यांनी म्हटलंय। हायजॅक करण्याचा यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेंकडे मांडला होता। तो त्यावेळेस एकनाथ शिंदेने नाकारला होता। संजय राऊत हे सगळ्यात पहिले फुटणार होते, पण ते थांबले। अहो त्याला काय, त्याचं काय मनावर घेता येते? पळून गेलेलं डरपोक माणूस आहे, सोडून द्या। शिवसेना नक्कीच हायजॅक केली आहे निष्ठावंत शिवसैनिकांनी, गद्दार गेले। आणि आता ही जी शिवसेना आहे उद्धव ठाकरेंची, ही निष्ठावंतांची शिवसेना आहे आणि ही त्यांच्या ताब्यात आहे। हे बरोबर आहे, हे लोक हायजॅक करणार होते, गद्दार लोक, त्यांना शेवटी पळून जावं लागलं। भय आणि भ्रष्टाचार हा त्यांचा मंत्र आहे। भय आणि भ्रष्टाचारामुळे हे पळून गेले। आरोप प्रत्यारोप गुलाबराव करतात, संजय राऊत करतात, याच्यात किती सत्य आहे किती तथ्य आहे हे यांना सगळ्यांना म्हणजे स्वर्गात गेल्यावर माहिती होईल की नरकात गेल्यावर माहिती होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।